रस्त्याची चाळण प्रशासन हतबल, शेकापचा संताप अनावर, पीडब्ल्यूडी झेडपीला थेट दम भरला। आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचं आगमन काही अवघ्या दिवसांवर असताना रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। खड्ड्यांनी गिळलेल्या रस्त्यावरून जाणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं। वाहनधारकांच्या गाडीची चाके आणि चालत जाणारे नागरिक यांच्या पायांची कसोटी लागली आहे, पण प्रशासन मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत आहे। जनतेच्या संतापाचा स्फोट अखेर आज झाला आणि शेतकरी कामगार पक्षानं थेट सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद कार्यालयावर हल्लाबोल करत अधिकाऱ्यांना जाब विचारला। शेतकरी कामगार आघाडी राज्यप्रमुख मानसी म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता शेतकरी भवनातून निघालेल्या शेकाप कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयावर मोर्चा नेला। गणेशोत्सवाआधी दुरुस्तीची कामं पूर्ण करावीत अशी ठाम मागणी प्रशासनासमोर ठेवण्यात आली आहे। या मोर्चामध्ये शेकापचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले। गणेशोत्सवाआधी रस्ते दुरुस्ती झाले नाही तर यापेक्षा उग्र आणि झणझणीत आंदोलन होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा थेट इशारा देण्यात आला आहे। तालुका आणि अलिबाग शहर शेतकरी कामगार पक्ष पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज आम्ही BNC आणि जिल्हा परिषद मधील अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना आज एक निवेदन देऊ केलेलं आहे। संपूर्ण अलिबाग तालुका आणि शहराकडे येणारे मार्ग हे पूर्णपणे दुरावस्थेत आलेले आहेत। गणपतीसारखा मोठा सण या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाचं संपूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे आणि आज आम्ही या शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या अधिकाऱ्यांना आज एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे की कोणाच्याही अखत्यारीमध्ये हे रस्ते असू देत, परंतु संपूर्ण तालुक्यातील रस्ते हे जे काही खड्डेमय झालेले आहेत ते खड्डे भरून हे रस्ते जाण्या येण्याकरता वाहतुकीकरता सुरळीतपणे तुम्ही सुरू करून द्या, अन्यथा शेतकरी कामगार पक्ष फार मोठं आंदोलन सोमवार नंतर या ठिकाणी सुरू करेल आणि याचा मग जाब मोठ्या संख्येनं प्रशासनाला विचारेल। या प्रशासन अधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे की गणपतीसारखा सण जर शांततामय पद्धतीनं साजरा व्हायचा असेल तर लोकांना पाणी, वीज आणि रस्ते या मूलभूत सुविधा प्राप्त करून द्या। या तीनही गोष्टींच्या बाबत प्रशासन जे आहे दुर्लक्षित करत आहे। दुर्लक्षित झालेले प्रश्न हे प्रशासन घ्यायला मागत नाही, परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही मात्र प्रशासनाला जेरीस आणल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत।